जेवणा बनवतं त्यांना माहिती आहे ना. ते जेवणा शेतावर जेवायला इकडे बनवतात चुल्यावर. ए इकडे येऊ नका, आद्या तुला मारण बघ. आंघोळी केल्या त्यांनी माहिती नाही. बस झालं. ठेवतो झाकण. ताट वरती पाणी ठेवायला लागेल ना ताटात. ताटात पाणी वाहते ते. आता सध्या थोडंसंच पाणी मीनू काय टाकलंय. करतोय तिकडे बसून पोरींना बघताय. थोडं ना ह्याच्यावरती आपण पाणी ठेवूया. म्हणजे कसं वरती पाणी ठेवलं ना की बटाटा लगेच शिजला. आलं बघा guys. तुम्हाला व्हिडिओ दाखवायसाठी काय काय करावं लागते तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळीच येणार होती हो, म्हणजे मी नाही होती येत आहे. आता पाणी दे, वरती पाणी ठेवते. ताट घे, तुला ताट तो ताट. परत बनवा चालू आता. बघा काही दूर बघा, आपण मुंबईकर कधी जेवण अशी चुल्यावर बनवली नव्हती गॅसवर. तर बघू शकता तुम्ही आज मी चुल्यावर जेवण बनवलं. जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर माझ्या रेसिपीला नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि कशी रेसिपी झाली ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ए तुला पलेट हा द्या, हा बघ. नको हा. तर guys, हे बघा मी गावाला आलेली आहे, तर मी मस्तपैकी ना चुल्यावर आज जेवण बनवते. कसलं? कोलंबी, शेंग, बटाट, वांग. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा याच्यात मसाला हळद वगैरे मी टाकलेली. हे गावाला आहे ना तर इथे जरा प्रॉब्लेम आहे लाईटचा, तर तुम्ही बघू शकता. तर बघा चुल्यावर मी जेवण बनवते. तिला बघा. लसूण भिजत तेल टाकते आता. लसूण दिलाय तेल टाकलंय बघा. आता मी आपल्याला कुठे कढीपत्ता आहे. हा बघा कढीपत्ता आपण याच्यात कुठे टाकूया. सांगा. हे बघा मस्त. आणि चुल्यावरचं जेवण एकदम टेस्टी टेस्टी. आणि कुठे आलो माहितीये का? अलिबागला. अलिबागला मी चुल्यावर कधी जेवण बनवलेलं नाही काही. आज बोलू भाकऱ्या सांगल हो, असं मला वाटलं. मस्त बनलं आपलं चुल्यावरचं जेवण. भाकऱ्या मस्त सांगितलं बनणार असतं ना, भात नसतं आपल्याला घालायला लागत. आणि बडबड करते ना मागे, ती माझी बहीण बडबड करते बघा. तिला बघा काय हे घे, तुला एकदम नेणं 12 कोस आहे. हे बघ, हे घे, मला हे दे पाणी. हे बघा काही झालं बघा. चुल्यावरचं जेवण काय झालं हालत बघा. हे काय टाकलं आता? आता हे वांगा, सोडी तुम्ही तुमच्या बटाट, कच्चा टोमॅटो आणि त्याच्यात शेंग. बघा, त्याच्यात हे टपक टाकलं टपक आपल्याला. हे पहिलं आता शिजून घ्यायचंय, कारण का कोलंबी हळदीवर शिजून आणलेली आहे. लसूण आता होईल. बोंबील पण साफ करायला पाहिजे. पण कोलंब्या टाकू. बटाट आणि वांग शिजलंय. सगळ्या कोलंब्याच्या टाकल्या. आहा बघा चुलीवरचं जेवण टेस्टच वेगळी. हे बघा बघू याच्यावर मला. हे बघा आपण वरती हे ताट ठेवलेलं, पाणी ठेवलेलं. हे बघा ते हे टाकूया याच्यामध्ये. हा हा. आता ह्याच्यात आपल्याला सगळं शिजलंय ना, तर ह्याच्यात ना आपण थोडं मीठ टाकतो. तरी मी चाकून बघते, कारण कोलंबे शिजवलेत ना, तर त्याच्यात मीठ टाकलेलं. मीठ लागेल. मसाला थोडा रसा वाढू का? सुक हे आहे ना, ह्याच्यावर पाणी ठेवू आपण. ह्याच्यावर असं पाणी ठेवून हेच पाणी परत त्याच्यात टाकू. थोडं ना आपण याच्यात सुकं खोबऱ्याचं वाटण टाकू. बंद कर मग परत. कुठं रक्ताला दाखवा.
आहेत फ्रीज मध्ये ठेवले. जेवायचं जेवायचं चला जेवायला हे दोघींना पण घे तुम्ही एकमेकींना काय कुठं रक्ताला दाखव. छान छान मस्त बनवलंय. कशी वाटली रेसिपी? मस्त छान कोलंबीचं रेसिपी मस्त आहे. अशी बोल कुपा भात आणि कोलबीचा कालवण. हे तसं नको मावशी व्हिडिओ करू. पहिला पोरगीच्या लक्षात तिथून असा मोबाईल बाहेर केला सगळ्यांची तोंडला पण विचार. कशी वाटली रेसिपी का? तिथं उभी राहा आणि ते कालवण कशी वाटली? एकदम मस्त झाली. कशी वाटली रेसिपी? एकदम मस्त. चुल्यावरची हा, चुल्यावर बनवली आहे. छान अशी जम्बो कोलबी हा. मस्त छान बनवलंय. तुमच्याच चुल्यावर बनवली आहे. पण छान बनवलं. तुमच्याच गावाला आलो आणि तुमच्याच चुल्यावर रेसिपी बनवली आहे. आता तुम्ही सगळ्यात फक्त थोडा भाताला लाकडाचा वास येतोय. भात फक्त चिंगम सारखा झालाय पण आणि हे जावई आमचे लाजतात. बघा गाईस, तुम्ही बघू शकता मी गावाला आलेली आहे आणि खूप मज्जा झाली आहे. चुल्यावर जेवण केलं आणि छान मस्त. हे माझ्या भाचीचं गाव आहे आणि ही आहे माझी भाची. ही बघा बघा गावची लोक बघा कशी काली काली. हे बघा हे बघा हे बघा हा आहे माझ्या भावाचा पोरगा. हे बघा हा बघा हा आहे माझा भाऊ. बघा भाऊ माझा बघा किती मस्त चिकना चिकना दिसतोय. आणि हा निर्व्यसनी आहे. तंबाखू सिगरेट दारू काही नाही खात. आणि केस बघा त्याच्या बायकोनी कशी काले काले केले. भावाची बायको आमच्या लास्ती आहे. ते बाहेर गेले. जादू पाटीलांच्या शेतात. हे बघा या पोरी बघा. तुम्ही बघू शकता ह्या पोरी. हाय कर हाय. त्याला तुम्ही आता उद्या याच्यावर दिसणार युट्यूबवर. अक्षय तू आता व्हायरल होणार. अक्षय हा बघा अक्षय कुमार. त्यांची आयडी पण सांग दोघांची. आणि यांचे सुद्धा इंस्टाग्राम आहेत. आयडी मला माहिती नाही पण यांचे पण दोघांचे इंस्टाग्राम आहेत. फक्त फॉलो करा. नाही